मी सगळ्यांना सांगतो की हे काही पदार्पण वगैरे नाही आहे मायराचं. तिला एक खूप चांगली संधी आली अवधूत गुप्ते आणि गिरिजा अवधूतच्या पत्नी. त्यांनी त्यांच्या कंपनीसाठी मायराला सांगितलं की एक गाणं तू करशील का? आणि मला वाटतं की मायरा खूप भाग्यवान आहे की अवधूत गुप्तेचं गाणं तिला इतक्या लहान वयात करायला मिळालं. त्यामुळे ह्याचं संपूर्ण श्रेय हे अवधूत आणि गिरिजाचं आहे. आय एम जस्ट अ हॅपी फादर. मी खूप मला खूप अभिमान आहे मायराचा. तिने ज्या पद्धतीने ते गाणं केलं, म्हणजे मी सेटवरही नव्हतो दिवसभर. मी अगदी संध्याकाळी पॅकअपच्या वेळेस अर्धा तास सेटवर गेलो होतो, कारण मला नव्हतं जायचं. मी लीनालाही म्हटलं होतं, की "तू घेऊन जा तिला. एक नॉर्मल मुलीसारखी ती तिकडे गेली पाहिजे. ती काही ह्याची मुलगी, त्याची मुलगी. तिला सगळं कळलं पाहिजे, तिला शिकता आलं पाहिजे. तिला लोकांचं ऐकणं ह्याची सवय व्हायला पाहिजे, की डायरेक्टर काय सांगतो, ड्रेसमन काय सांगतो, कपड्यांची काळजी कशी घ्यायची, काय करायचं." सो मला असं वाटतं, की खूप चांगला अनुभव होता तो मायरासाठी आणि ती पुढे या क्षेत्रात काही करेल की नाही मला माहिती नाही. तो तिचा स्वतःचा प्रश्न आहे. कारण मी म्हटलं तसं, की हे काही तिचं पदार्पण किंवा हे काही रेग्युलर काम नाही. पण कुठलाही चांगला अनुभव वाया जात नाही आणि तो अनुभव मायराला मिळाला ह्याचा मला फार आनंद आहे.